सर्वांचे लाडके आणि आगरी समाजातील आणि मनसे आमदार कल्याण ग्रामीणचे आमदार राजूदादा पाटील यांचा वाढदिवस 26 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते. योगीराज कार्यालय लोणावळा येथे करण्यात आले होते. लाखोच्या संख्येने नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. 26 गावे, 14 गावे, दिवा शहर, शिलपाटा परिसर असे अनेक ठिकाणाहून नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मनसे पदाधिकारी, मंडळ, बचत गट, रिक्षा संघटना असे अनेक पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यांना वाढदिवसानिमित्त 75 किलोचा केक हा अरण्य प्रथमेश पवार यांनी राजू पाटील यांना वाढदिवसानिमित्त भेट दिली. हाच केक आमदार राजू पाटील यांनी कापला आणि सर्वांच्या शुभेच्छा सुद्धा स्वीकारल्या. आमदार राजू पाटील यांच्यावर नवीन गाणं रचण्यात आले आहे. त्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं. यावेळी वारकरी संप्रदाय, फिल्मी स्टार तसेच आजी माजी राजकीय नेते मंडळीसुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि नवीन गाणीसुद्धा फेमस होणार याची खात्री आमदार राजू पाटील यांना आहे. यावेळी सुद्धा एक गाणं त्यांच्यावर काढण्यात आलं होतं. एकच वादा आमचा राजू दादा हा गाणे खूप फेमस झालं होतं. 4 करोडच्या वर सर्व व्ह्यूज त्यांना आले होते. तुम्ही पाहू शकता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किती ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत, कारण त्यांचं कामच खूप चांगलं आहे. राजू दादांनी पुढाकार घेऊन तो महाप्रश्न दादा प्लीज इथून कोणाला सोडू नका प्लीज. पाठवतो मग काय कोणाची भीती आधी वर्षाचे तुफान असे आपले सर्वांचे लाडके सुपरस्टार राजूदादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपकी बार राजू सरकार स्वागत. एकच वादा राजूदादा दोन्ही बाजूने इथून फक्त एक्झिट राहील. बाउन्सर्सला विनंती राजूदादांनी रिक्वेस्ट केली आहे. राजूदादांनी आता खाली जेवायला पाठवा. स्टेजच्या दोन्ही बाजूने वेगवेगळ्या वाहिन्यांचे आणि वृत्तपत्र समूहाचे सचिन शेजन साहेब झालेले आहेत. त्यांचा आम्ही बोलत त्यांना स्टेजवर येण्यासाठी आम्ही या बाजूनं जागा आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. विनोद महाराज 14 गाव आम्ही बोलवल्यानंतर विनंती आहे की तुमच्या सोबतचे काढलेले क्लिक्स अध्यक्ष बांधला विनीत महाराज पाटील मर्चंट नेव्ही ऑफिसर, सुशांत पाटील, आपणा सगळ्यांचं अभिनंदन.
हात न दाखवा. बुके खाली मागे स्टेजवर मनसेचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती, आजूबाजूला पहा, सन्मानपूर्वक खाली उतरवा. या बाजूला बाउन्स असणे उत्तमरित्या प्लीज कोणाला सोडू नका, प्लीज त्यांना आधी खाली उतरू द्या. योग्य रीतीने दिसता यावं. उपस्थित प्रत्येकानं इथं आस्वाद घेऊनच पुढे जावं. आटापिटा आणि आपण देवाघरी जाऊ नये म्हणूनही आटापिटा. या साहित्याची आवड असणारे बरेच जण इथे उपस्थित असतील. आपण सगळेजण दादांच्या कामाचा आढावा वाचत असताना इथे उपस्थित असाल तर तुम्हाला कळलं असेल की दादांनी किती सगळ्या महिलांना विनंती की आपण आलेला हा जनसमुदाय अपेक्षेपेक्षा जास्त संख्येत इथे उपस्थित झालेला दिसतोय. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना याची खात्री पटलेली असेल की दादांच्या कामाचा शहराध्यक्ष सन्माननीय श्री कुणाल गोविंद साहेब तसेच आता कुणाला सोडू नका 2 मिनिटं. 27 गाव संघर्ष समितीवाले समितीचे ते लोक आहेत. 27 गाव संघर्ष समितीच्या व्यतिरिक्त आता एकाही माणसाला सोडू नका. इथून फक्त लोक खाली उतरतील. एकही जण वर येणार नाही. एकही शिबिर, रक्तदान शिबिर, अनाथ आश्रमात आणि वृद्धाश्रमात अन्नधान्याचं वाटप असे अनेक उपक्रम इथे राबवले. त्यात रक्तदान शिबिरे लोकमतचे अनिकेत गवडे इथे आलेले आहेत. दादा आता रिक्वेस्ट आहे इथून फक्त उतरले. या साईडचे जेवढे पण लोक आहेत त्यांनी डाव्या बाजूला दादा तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, तुमचीच रांग सोडतोय. फक्त 2 मिनिटं थांबा. त्यांना आधी खाली उतरवतो. तिकडनं एंट्री बंद केलेली. त्यांना फक्त लवकरात लवकर खाली उतरवा जे भेटून झाले ते. दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. आपलं स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सन्माननीय नेते अभिजित पानसे साहेब यांचे या ठिकाणी आगमन करण्यात आहे. महाराष्ट्र प्लीज थांबवा. प्लीज 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 थांबवा. रतन पाटील यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं डोंबिवली शहरात मनपूर्वक स्वागत आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तिच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. थोडा वेळ थांबा. आम्हाला तो क्राऊड आधी कंट्रोल करू द्या. एकालाही सोडू नका प्लीज. आता नावलौकिक मिळवून जनतेची सेवा करतायत. रमेश दादांनी देखील आपल्या वडिलांप्रमाणे बराच काळ जनसेवा केली. अनेक वेगवेगळी कामं हाती घेतली आणि ती देखील पण तुमच्या भेटीसाठी त्वरित मुंबईत धाव घेतली आणि इथे येणं केलं.